नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आपलं सर्वांचं स्वागत करतोय. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना. आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. स्वच्छता निरीक्षक भरती म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर एक्झाम 2026 जे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जागा निघणार आहेत. त्या कोणकोणत्या विभागांतर्गत जागा निघतात, त्याची पात्रता काय असणार आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचं वेतन, सॅलरी काय असेल, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, त्या पदाकरिता वयोमर्यादा काय असणार आहे, नवीन जो बदल झालेला आहे अभ्यासक्रमामध्ये तो अभ्यासक्रम किती मार्क करिता आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मधनं स्किप करायचं नाही, जेणेकरून तुम्ही जर एसआय बनू इच्छित असाल किंवा एसआय संदर्भात पूर्ण डिटेल माहिती जर हवी असेल, अनुभव लागणार आहे किंवा नाही, हे सुद्धा या जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे माहिती दिली जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक किंवा एमपीडब्ल्यू करिता जे वेगवेगळ्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. स्पेशल बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजे दिवसभरामध्ये लाईव्ह लेक्चर असतात, ते तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे तुमच्या वेळेनुसार. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. त्यासोबत पीडीएफ नोट्स आपण तुम्हाला देणार आहोत. सर्व तांत्रिक विषयासहित पीडीएफ नोट्स आणि नॉन टेक्निकल सुद्धा दिले जातील, ज्यात तुम्ही झेरॉक्स करू शकता. आपण मागच्या वेळेचे पीवायक्यू किंवा टॉपिक वाईज एमसीक्यू दर आठवड्याला घेत असतो. त्यासोबत तांत्रिक विषयावरती जास्त असतं भर. तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. तर ही तांत्रिक विषयासहित म्हणजे सर्व विषयामध्ये समाविष्ट असणार आहे. तर जॉईन होण्याकरिता 9823442263 हा अकॅडमीचा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, परीक्षेसंदर्भात जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. स्वच्छता निरीक्षक भरती 2026 असेल किंवा एमपीडब्ल्यू भरती 2026 करिता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जाहिरात कधी येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणत्या विभागामध्ये हा पद भरले जाणार आहे. तर पहिला विभाग आहे नगर परिषद. नगर परिषदची एमपीएससी मार्फत होणार नाही. टीसीएस किंवा एमपीएससी टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत नगर परिषदमध्ये जागा निघतात. मनपा महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जागा निघतात. तुमच्या डीएचएस मध्ये निघतात, डीएमईआर मध्ये जागा निघतात, जिल्हा परिषद मध्ये जागा निघतात, झडपी अशा वेगवेगळ्या विभागाअंतर्गत तुमच्या जागा या ठिकाणी प्रसिद्ध होतात. आणि आरोग्य विभाग, ओके, आरोग्य विभाग जर सोडलं तर बाकी सर्व जागा तुमच्या टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहेत, परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये. फक्त आरोग्य विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एमपीडब्ल्यू असेल, तीच परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे, असं जी आर प्रसिद्ध झालेला आहे. आपण तो टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलला टाकलेला आहे, तुम्ही तिथं बघून घेऊ शकता. परत एकदा मी नमूद करतोय, वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या सेवा प्रवेश नियम आहेत, म्हणजे शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. तर स्वच्छता निरीक्षकरिता 10वी 12वी नंतर तुमचा एसआयचा कोर्स, 12वी कोणताही असेल आणि एसआयचा कोर्स म्हणजे 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स झालेला असेल आणि एसआयचा कोर्स झालेला असेल तर तुम्हाला इकडे नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका, डीएचएस मध्ये, जिल्हा परिषद मध्ये फॉर्म भरता येतो. आता जिल्हा परिषद मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी एमपीडब्ल्यू करिता आणि स्वच्छता निरीक्षक करिता, तर डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं नाही. तर तुम्हाला 12वी नंतर पास झाला असाल तर एक्झाम देता येते. तुम्हाला 2 वर्षामध्ये तो डिप्लोमा कंप्लीट करून सबमिट करायचा आहे. प्रमाणपत्र तुमचं सर्टिफिकेट सबमिट करायचं, म्हणजे वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळे सेवा प्रवेश नियम आहे हे सांगायचं. परत तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की याला प्रत्येक याला हाच क्रायटेरिया आहे का? नाही, शैक्षणिक पात्रतेचा क्रायटेरिया वेगळा वेगळा असतो. फक्त ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 वयोमर्यादा सगळीकडे सारखीच आहे. ओके, अंशकालीन पदवीधर असाल, अनाथ प्रवर्ग किंवा दिव्यांग असाल किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू यांच्याकरिता वयोमर्यादा अजून वाढवून देण्यात आलेली आहे. 45, 50, 55 करण्यात आलेली आहे. तर परीक्षा सांगितलेली फक्त आरोग्य विभागाची एमपीएससी घेणार आहे. बाकी एक्झाम तुमच्या टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत, म्हणजे स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यूच्या टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम असणार आहे. आणि एमपीएससीने जर आरोग्य विभागाची एक्झाम कंडक्ट करणार आहे तर त्याचं सुद्धा परीक्षेचं स्वरूप आणि योजना या महिन्याअखेरीस तुम्हाला कळणार आहे. ती फक्त एक्झाम 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे, म्हणजे आपापल्या जिल्ह्यामध्ये हे एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे. तर याचा नेमका सिलेबस, परीक्षा पद्धत कशी असणार आहे, तर यामध्ये 100 प्रश्न असतील, 200 गुणांचा पेपर घेतला जाणार आहे. यामध्ये जे विषय आहेत, नॉन टेक्निकल मध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब, सामान्य ज्ञानमध्ये वेगवेगळे विषय आहेत समाविष्ट. इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, पंचायत राज, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी,
या विषयाचा समावेश असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता. हे 4 विषय तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत प्रत्येक विषयावरती. प्रत्येक विषयावरच्या 10 प्रश्न असे 4 विषय 40 प्रश्न. आणि तुमचा जो तांत्रिक घटक आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशनचे 10 टॉपिक ठरवून देण्यात आलेले आहेत. एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आहे, हेल्थ एज्युकेशन आहे, त्यानंतर जंतू संसर्ग, वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज असतील, डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स असतील, हे सगळं 60 प्रश्न. ओके, म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर असणार आहे. 2 तासाचा या ठिकाणी कालावधी असणार आहे. हा झाला पेपर पॅटर्न. तुमचं वेतन S10 नुसार असणार आहे, म्हणजे स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी सॅलरी तुम्हाला 35,000 रुपये राहणार आहे. तर याची आतापासून तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. स्वच्छता निरीक्षक बनायचं असेल किंवा MPW बनायचं असेल तर याचे आपल्याकडे स्पेशल बॅचेस तुम्हाला आता सांगितलेलं आहे की स्पेशल बॅचेस चालू आहेत. तांत्रिक विषय असतील, सर्व विषयाच्या PDF नोट्स सुद्धा आपण देणार आहोत. डेली लेक्चर घेणार आहोत. टेक्निकल, नॉन टेक्निकलचे असणार आहेत. तर जॉईन होण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ऍपची. ऍपमधनं तुम्ही लिंक ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून तिथनं सुद्धा बाय करता येणार आहे. तर आतापासून अभ्यासाला लागा, कारण की या जाहिराती जून एंड किंवा जुलै महिन्यामध्ये सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत टप्प्याटप्प्याने. तुम्हाला त्या ठिकाणी वेळ मिळणार नाही. अभ्यास खूप मोठा आहे, फास्ट सिलेबस आहे. जेवढं करताल तेवढं कमी आहे, कारण की या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवण्याकरिता स्पर्धा जास्त असणार आहे. तर आपण सुद्धा त्या स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे. तर तुम्हाला आतापासून अभ्यासाचं नियोजन करून त्याचं दररोज डेली 2 ते 3 तास अभ्यास करावा लागणार आहे. कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये ठेवावी लागणार आहे. प्रामाणिकपणे करावं लागणार आहे, जेणेकरून जे काही वाचणार आहात तुम्ही ते परीक्षेला जर आलं तर ते चुकायला नको याची काळजी घेणं अपेक्षित आहे. तर क्लास लावण्याचं प्रयोजन काय असणार आहे? तुम्ही जर लावला तुमचं आउटपुट काय मिळणार आहे? कमी वेळेमध्ये, कमी टाईममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क चांगले मिळणार आहेत आणि एका पहिल्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी यश सुद्धा मिळू शकते. तर तुम्ही या ठिकाणी योग्य मार्गदर्शन घ्या. अभ्यासाला सुरुवात करा असं मी म्हणेल. आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.